नमस्कार मंडळी. आजच्या भागामध्ये आपण एकदम पारंपरिक पदार्थ आणि उन्हाळा स्पेशल विदर्भातला पदार्थ करतोय आणि ते म्हणजे आहेत सातूच्या पिठाचे लाडू. हे सातूचं पीठ आहे, सत्तूचं नाही, एवढं लक्षात घ्यायचं आहे. सत्तूचं पीठ म्हणजे चण्याचं फुटाण्याचं पीठ असतं खरं तर, आणि हे सातूचं पीठ मात्र पारंपरिक पद्धतीने गहू आणि डाळ वगैरे असं सगळं घालून छान भाजून केलेलं असतं. त्यामुळे हे अतिशय पौष्टिक, प्रकृतीला गार आणि याचे लाडू हे भूक लाडू म्हणून ओळखले जातात. तर आज आपण या अशा छान पिठाचे लाडू करणार आहेत. तर या पिठाची मात्र तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती आपल्या चॅनलवर नक्कीच आहेच, त्यामुळे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच. तसंच खालच्या त्रिकोणावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ती रेसिपी बघू शकता आणि जसं ज्या पद्धतीने मी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे तयार केले तर तुम्ही अर्थातच ते करू शकता. नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. तर चला आता आज आपण लाडू करणार आहोत, त्या रेसिपीकडे वळूया. अर्धा ते 1 टीस्पून मी तूप घेऊन त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम 2-2 चमचे भाजून घेतलेले आहेत. ते तुम्ही पिठासोबतही परतू शकता. हे पीठ आधीच खमंग भाजलेलं असल्यामुळे आणि मगच पीठ केलेलं असल्यामुळे याला आता अगदी 5 ते 6 मिनिटच लागणार आहे भाजायला. त्यानंतर आपण याला थोडं गार करून घ्यायचं आणि मग गार केल्यानंतरच याच्यात गूळ घालायचा आहे. तर 1 कप सातूच्या पिठाला मी अर्धा कप गूळ घेतला आहे. हा गूळ चिरून घेतल्यामुळे आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये घालणार आहे, जेणेकरून ते एकजीव आणि छान बारीक पूड आपल्याला तयार मिळणार आहे. तर ही बघा या पद्धतीने. आता याला म्हणतात सातूच्या पिठाची फक्की. या फक्कीचे फक्के मारायला मात्र विसरायचं नाही, कारण अतिशय पौष्टिक आणि सुमधूर लागतात ते. आणि ही फक्की जी आहे ती आम्ही शाळेमध्ये लहानपणी छोट्या सुट्टीसाठी नक्की न्यायचो. तर हे पीठ फार पौष्टिक असतं. हे तुम्ही असंही खाऊ शकता, स्टोअर करून ठेवू शकता. हे खाण्याच्या 2 पद्धती आहे, दूध कालवून किंवा पाणी घालून तुम्ही हे पीठ असं खाऊ शकता सरबरीत करून. मस्त लागतं, अतिशय पौष्टिक होतं. करून बघा आणि मला सांगा. आता काही नाही, आपण याच्यात तूप घालणार आहे फक्त. तर याच्यात पाव कप आपण तूप घेतलं आहे, म्हणजे 1/3 कप. तर याच्यामध्ये थोडी वेलची पूड पण आता मी घातलेली आहे आणि हे गरम तूप घातलं की बस झालं. आपलं हे मिश्रण एकजीव करायचं आहे आणि मस्तपैकी याचे लाडू वळायचे. हे प्रमाणही खूप सोपं आहे. 1 कप पिठाला अर्धा कप गूळ आणि पाव कप तूप, एवढं प्रमाणात हे लाडू इतके सुंदर होतात आणि चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात आणि खूप पौष्टिक आहे. भूक लाडू म्हणून हे प्रसिद्ध आहेत. अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत तुम्ही सगळ्यांना हे लाडू देऊ शकता. आजारी माणसांना हे लाडू देऊ शकता आणि याचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. अशी पौष्टिक रेसिपी ही अगदी 10-12 मिनिटात तयार होते. तर असा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यामुळे या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, ह्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकनला क्लिक करायला मात्र विसरू नका. जरूर ते करा जाता जाता. म्हणजे अशा छान व्हिडिओसोबत आपण या मराठी किचन इन अमेरिका या चॅनलवर भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञ कर्म.